ओम गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते व तो अभ्यास करून ती कंपनी उत्तम आहे की अयोग्य आहे हे ठरवणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 11 नंबरची कंपनी असलेल्या LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LIC ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. तरी तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात एक पहिला कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपण शेअर बाजार अभ्यासक्रमात पाहिलं आहे की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजारातील विविध क्षेत्रातल्या 50 कंपन्यांचा एक समूह मिळून निफ्टी हा निर्देशांक तयार झालेला आहे. तर मित्रांनो, तर निफ्टी निर्देशांक म्हणजेच टॉप 50 कंपन्यांचा समूह. तर त्यांच्या किमतीच्या सरासरीवरून तो निर्देशांक ठरत असतो. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 4 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 25,776 अंक या अंकावर क्लोज झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाची 52वी हाय अंक जर पाहिला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर निफ्टी निर्देशांक आज 52वी हायपासून सुमारे 597 अंक खाली आहे. म्हणजेच काय, तर निफ्टी निर्देशांक हा 52वी हायपासून सुमारे 2.26% खाली आहे. म्हणजेच हायपासून निफ्टी निर्देशांक 2.26% खाली आहे आणि 3-4 दिवसापूर्वी तो सुमारे 5 ते 5.5% खाली आलेला. परंतु आजकाल मार्केट 2 दिवस भरपूर प्रमाणात वाढलेले आहे. म्हणजेच अमेरिका व भारत यातील कराराच्या योग्य कारणामुळे आपले मार्केट वाढलेले आहे. त्यामुळे तो 5% खाली होता आपला निर्देशांक, तो कवर होऊन 2.26% इतकाच 52वी हायपासून सध्या खाली आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर मित्रांनो, LIC ही कंपनी मित्रांनो लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, LIC ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत SBI लाईफ इन्शुरन्स, HDFC लाईफ, तसेच मित्रांनो
ICICI प्रुडेन्शियल, तसेच निवा हेल्थ, तसेच कॅनरा HSBC. तर मित्रांनो, LIC ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 4 फेब्रुवारी 2026 आणि आज LIC ह्या कंपनीचा एक शेअर्स 835 रुपये 30 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52 वीक हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 वीक लो. तर मित्रांनो, LIC ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय किंमत जर बघितली तर ती 980 रुपये होती, व 52 वीक लो किंमत बघितली तर ती 715 रुपये होती. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास LIC ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 956 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष. मित्रांनो, आपण इतर कंपन्याचा अभ्यास करताना किमतीच्या बाबतीत 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष असं मागं जातो, परंतु LIC ह्या कंपनीच्या बाबतीत आपण 2 वर्ष मागे जाऊ शकतो, परंतु 5 वर्ष जाऊ शकत नाही. कारण LIC कंपनी ही आपल्या शेअर बाजारात 17 मे 2022 ह्या तारखेला लिस्ट झालेली आहे, म्हणजे सुमारे 4 वर्षापूर्वी लिस्ट झालेली आहे. तर 4 वर्षातील त्याची कमीत कमी किंमत जर बघितली तर ती होती 872 रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीची शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, LIC ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 5,27,283 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 11 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, LIC ह्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर ह्या कंपनीला 2025 साली 48,151 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 40,675 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 36,397 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 4,043 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, 2021 साली 2,900 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, LIC ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा LIC ह्या कंपनीत सुमारे 96.50% एवढा आहे. तर मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर.
म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था, तर त्यांचा हिस्सा LIC ह्या कंपनीत 1.34% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत पब्लिक म्हणजे सामान्य जनता, तर त्यांचा हिस्सा 1.63% आहे. मित्रांनो, आणि FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, त्यांचा हिस्सा जर बघितला तर तो फक्त 0.20% आहे. तर मित्रांनो, LIC ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक हे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे मालक. मग ही कंपनी ही सरकारी कंपनी आहे, म्हणजे त्यांचे मालक हे भारत सरकार आहेत, तर त्यांचा हिस्सा 96.50% एवढा आहे. मित्रांनो, आत्ताच आपण LIC ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, LIC ह्या कंपनीला 2021 साली 2,900 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तो 2025 पर्यंत 48,151 करोड रुपये इतका नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत भरघोस प्रमाणात वाढलेला आहे. परंतु नेट प्रॉफिट वाढून सुद्धा ह्या कंपनीचा शेअर्स म्हणावा असा वाढलेला नाही. म्हणजेच तो लिस्टिंगच्या वेळी 17 मे 2022 साली 872 रुपयाला लिस्ट झालेला, परंतु आत्ता जर त्याची करंट व्हॅल्यू बघितली तर ती 835 रुपये आहे. म्हणजेच तो आणि जास्तीत जास्त 1100 पर्यंत सुद्धा गेलेला होता. परंतु ह्या शेअरचं जर बघितलं तर ह्याच्यात प्रमोटर होल्डिंग इतकं जास्त आहे, 96.50%. त्यामुळे ह्याच्यात ट्रेडिंग व्हॅल्यूम खूप कमी आहे. म्हणजे इतर गुंतवणूकदार घटकांची त्याच्यात गुंतवणूक अतिशय कमी आहे. त्यामुळे ह्या शेअर्समध्ये उलाढाल खूप कमी आहे. कारण 96.5% इतके शेअर्स फक्त प्रमोटरकडे आहेत आणि उरलेल्या गुंतवणूकदार घटकांच्यात म्हणजे फक्त 4% उरतात. तर त्याच्यात एवढी ट्रेडिंग व्हॅल्यू होत नाही. त्यामुळे ह्या कंपनीचा शेअर्स हा जास्त वाढसुद्धा दाखवत नाही आणि जास्त घटसुद्धा दाखवत नाही. तर LIC ह्या कंपनीचा शेअर्स म्हणजे नेट प्रॉफिटनुसार उत्तम आहे, परंतु शेअर होल्डिंग पॅटर्न इतकं जास्त असल्यामुळे ह्या कंपनीच्या शेअरमध्ये उलाढाल खूप कमी आहे. आणि ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये जर रक्कम गुंतवली तर पेशन्स खूप ठेवावे लागणार आहेत. कारण ही कंपनी म्हणजे एकदा रक्कम जर आपण गुंतवली तर ती जास्त वाढसुद्धा दाखवणार नाही किंवा जास्त तो खालीसुद्धा येणार नाही. म्हणजे सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने ही कंपनी योग्य आहे, परंतु व्यवसायाच्या दृष्टीने जर बघितली, ट्रेडिंगच्या दृष्टीने, तर ही कंपनी माझ्या दृष्टीने तर योग्य वाटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, पण माझ्या दृष्टीनं ही कंपनी गुंतवणुकीसाठी म्हणजे लाँग टर्मसाठी जर योग्य वाटत असली तरी पण ट्रेडिंगसाठी किंवा म्हणजे खरेदी विक्रीसाठी ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य वाटत नाही. आणि मित्रांनो, LIC ह्या कंपनीनं निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे IPOमध्ये ती लॉन्च झाल्यापासून आत्ता जर तुलना केली तर 872ला तो लॉन्च झाला असेल तर तो आत्ता 835 रुपयाला आहे. म्हणजे निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत. परंतु ह्या कंपनीनं डिव्हिडंडचा जर इतिहास बघितला सुमारे 4 वर्षाचा, तर ह्या कंपनीनं प्रत्येक वर्षी डिव्हिडंड दिलेला आहे. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. मित्रांनो, आपण अभ्यासक्रमात पाहिले की कमी किमतीत शेअर्स घेऊन जास्त किमतीत विकणे हा सर्वात प्रमुख फायदा असतो. परंतु शेअर्स आपण घेतल्यानंतर त्याच्यापासून इतरही फायदे होत असतात, जसे की डिव्हिडंड, बोनस, राईट. तर मित्रांनो, ह्या कंपनीनं डिव्हिडंड जर बघितला तर 2025 साली पर शेअर 12 रुपये इतका डिव्हिडंड दिलेला आहे. तर मित्रांनो, LIC ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, LIC ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या आपतेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांनी ते सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.